नोकरी करणाऱ्या महिला वर्गाला मासिक पाळीची भर पगारी रजा मिळावी का या विषयावरनं देशात वेगवेगळे मतप्रवाह नेहमीच बघायला मिळतात। आता सुप्रीम कोर्टानेच या प्रकरणी एक महत्त्वपूर्ण टिप्पणी केली आहे। महिलांना मासिक पाळीची रजा दिली तर त्यांचं करिअरच संपेल असं कोर्टानं म्हटलंय। अशी रजेची विशेष सूट दिली गेली तर कंपन्या महिलांना नोकरीवरती घेणं टाळतील किंवा महिलांना घरीच बसवतील। त्यामुळे कोर्टानं मासिक पाळीमध्ये भर पगारी रजा दिली जावी असं म्हणणारी याचिकाच फेटाळून लावली। इराण विरुद्ध अमेरिका युद्धाच्या 14व्या दिवशी दोन्ही बाजूंनी जोरदार हल्ले सुरू। 11 अमेरिकन सैनिकांचा मृत्यू झाल्याची माहिती, तर 1444 इराणी नागरिकांचा बळी। इराणचे सर्वोच्च नेते मुज्तबा खामेनींबाबत उलटसुलट चर्चांना ऊत। खामेनी गंभीर जखमी असल्याचा अमेरिकेचा दावा, तर मुज्तबा खामेनींच्या जगण्याची गॅरंटी नाही। इस्रायली पंतप्रधान नेतन्याहूंचा इशारा। युद्धामुळे राज्यात अनेक नव्या समस्या। कोळसा लाकूड महाग, सिलेंडरसाठी ठिकठिकाणी रांगा, तर व्यवसायासाठी घरगुती सिलेंडरच्या होणाऱ्या वापराला चाप लावण्याचे प्रयत्न। जबरदस्तीनं धर्मांतराला चाप लावणारं विधेयक विधानसभेत सादर। सविस्तर चर्चेसाठी सभागृहात आग्रह। सोमवारपासून विधेयकावरती मंथन होणार। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या बारामतीतल्या जनता दरबाराला तुफान प्रतिसाद। तर एन्व्हायरमेंटल फोरमच्या कार्यक्रमादरम्यान अजित पवारांच्या आठवणीत सुनेत्रा पवार भाऊक। मासिक पाळीत पगारी रजा देण्याबाबतची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली। मासिक पाळीची रजा दिल्यास महिलांचं करिअरच संपेल, कोर्टाचं निरीक्षण। राज्यातल्या शेतकऱ्यांसमोर पुन्हा नव्या संकटाची टांगती तलवार। 17 ते 20 मार्च दरम्यान मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता। विदर्भ, मराठवाडा, खानदेश, मध्य महाराष्ट्रात पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।